वार्तांकन रोखठोक बातमी। सध्या अनेक वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन असल्याचं पाहायला मिळते, तर काही वाहनांवर अद्यापही अशा नंबर प्लेट दिसत नाहीत। परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक केलंय। यासाठी अंतिम मुदत 15 ऑगस्ट पर्यंत देण्यात आली आहे। 15 ऑगस्ट नंतर HSRP नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे थेट 1 ते 10,000 रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। मात्र ज्यांनी 15 ऑगस्ट पूर्वी अपॉइंटमेंट बुक केली आहे परंतु त्या फिटमेंट नंतरच्या तारखेला आहे, त्यांना दंड लागणार नाही। 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी, व्यावसायिक आणि खासगी HSRP बसवणं कायद्यानं बंधनकारक आहे। यामध्ये क्रोमियम आधारित होलोग्राम, लेसर, एच्ड युनिक ID आणि नॉन रिमूव्हेबल स्नॅप लॉक असलेल्या टॅम्पर प्रूफ प्लेट्सचा समावेश आहे। दरम्यान नवीन वाहनांना एप्रिल 2019 नंतर ही प्लेट्स आधीच बसवलेले असतात। HSRP बसवण्याच्या प्रक्रियेला अनेक अडचणींमुळे गती मिळाली नाही। 2 कोटी 1 लाख वाहनांना HSRP बसवणं आवश्यक। राज्यात 2 कोटी 1 लाख वाहनांना HSRP बसविणं आवश्यक आहे, परंतु आतापर्यंत सुमारे 26 लाख वाहनांवर HSRP प्लेट्स बसवल्या गेल्या आहेत। यापूर्वी मार्च 2025 ते एप्रिल 2025 आणि जून 2025 अशा 3 वेळा मुदतवाढ दिला आहे। राज्यात सुमारे 52,50,000 वाहन मालकांनी HSRP करता अर्ज केला आहे। मुदतवाढ देऊनही उदासीनता, ऑनलाईन बुकिंग मधील तांत्रिक अडचणी, फिटमेंट सेंटरवरील गर्दी, मर्यादित प्लेट्सची उपलब्धता आणि ग्रामीण भागातील जागरूकतेचा अभाव यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली। राज्यातील अनेक मेट्रो शहरांमध्ये बुकिंग स्लॉट्स सप्टेंबर 2025 पर्यंत भरलेले आहेत, ज्यामुळे वाहनधारकांना अडचणी येत आहेत। आतापर्यंत 3 वेळा दिली होती मुदतवाढ। आतापर्यंत निम्म्यापेक्षा कमी वाहनांवर या नंबर प्लेट्स लावण्यात आल्या। यापूर्वी मार्च 2025, एप्रिल 2025 आणि जून 2025 अशा 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे, पण तरीही अनेक वाहनधारक यामध्ये उदासीन असल्याचं दिसत आहे। राज्यात सुमारे 52,50,000 वाहन मालकांनी HSRP करता अर्ज केला असल्याचीही माहिती मिळते आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।